सर्वांना नमस्कार. जय नाना. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून गेल्या 4 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला प्रबोधन करीत असतात. गेल्या काही पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज आपल्याला प्रबोधन करीत आहे. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आपण 7व्या अध्यायाच्या समारोपीय श्लोकात बघितले की दोन्ही दृष्टीमध्ये निर्दोष स्पष्ट सिद्धिबिंदूचा जय झाला असता, स्वतःच्या मुखात अग्नी प्रज्वलित झाला असता, नाडी शुद्धी झाली असता नाद ओंकार उत्पन्न होतो. पुढच्या 8व्या श्लोकात योगकथन अध्यायात स्वामी महाराज म्हणतात की भगवान दत्तात्रेयाची सेवा करावी, त्याला केवळ कुंभकाची प्राप्ती होईल, त्याला दुर्लभ असे काही नाही. पुढच्या श्लोकात ते म्हणतात की पायापासून मस्तकापर्यंत देहात 14 लोक असतात, म्हणजेच हृदयाच्या संयमनामुळे त्या त्या ठिकाणी त्या त्या लोकांचे ज्ञान असते. पुढच्या काही श्लोकांमध्ये शरीराच्या कुठल्या भागात कोणते ज्ञान असते याची माहिती स्वामी दिली आहे. त्या त्या देवतेचा कुठे कुठे वास असतो याबद्दल ही माहिती आहे. पुढे ते सांगतात की कूर्म नाडीमध्ये भूक तहान यांचा अभाव, ओंकारामध्ये स्थैर्य व सिद्ध दृष्टी, ओंकारामध्ये स्थैर्य व सिद्ध दृष्टी, तर साधकाच्या शरीरावकाशात आकाशगती आणि त्या त्या अणूमध्ये त्या त्या अणुवादी सिद्धी असतात. इंद्रियांचे बरेच ताब्यात आणणे हा प्रत्याहार, त्याचे 5 प्रकार आहेत. चित्तासह प्राण धारणा, चित्तासह बुद्धी धारणा, पंचमहाभूतामध्ये त्याच्या भगवान दत्तात्रेयाच्या मूर्तीची धारणा आणि चित्तावकाशात दुसऱ्या अवकाशाची धारणा, या 5 प्रकारच्या धारणा आहेत. स्वामी महाराजांनी पुढच्या काही श्लोकांमध्ये भगवान दत्तात्रेयाचे अद्भुत असे वर्णन केले आहे. काव्याचा हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. प्रत्याहार व धारणा याबद्दल सांगितल्यावर भगवान दत्तात्रेयाचे ध्यान कसे करावे याबद्दल, दत्तात्रेयाचे स्वरूप कसे आहे हे महाराज सांगतात, असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. हाताचा तलभाग रक्तकमळासारखा असून त्यावर वज्र, त्यांनी सविस्तर वर्णन करून स्वामी महाराज सांगतात की कंठ शंखासारखा असून मुख सस्मित आहे, डोळ्यात स्निग्धता धवलता पुरेपूर भरली आहे, शुद्ध भाव प्रकट करणारे दात आणि प्रसन्न मुखकमल आहे, सिद्धासन घातले असून अभय देणारा वरदहस्त आहे, भक्तांसाठी स्मरण मात्र संतुष्ट असून जो तत्परतेने धावून जातो, नेहमीच रक्षण करण्यासाठी तो सिद्ध आहे. अशा भगवान दिगंबर दत्तात्रेयाचे योगी ध्यान करतात. अशा रीतीने स्वामी महाराजांनी अतिशय अद्भुत असे दत्तात्रेयाचे वर्णन केले आहे. ते पुढे म्हणतात की स्वेच्छेने घेतलेले चिदात्म्याचे सगुण रूप ध्यान आहे. याचे केवळ हास्य सच्चित सुखमय असून अनिवर्णनीय आहे. ध्याना आणि ध्येयरूप असलेली समाधी विकल्प असते, तर ही त्रिपुटी वर्ज जीवात्मा आणि परमात्मा यांची ऐक्यावस्था आहे. ती अवस्था शुद्ध चैतन्य रूप आहे. या अवस्थेनंतर केवळ स्मरणाने आत्मार्थ प्रवृत्ती प्रयत्नाशिवायही ज्ञात होतात. हृदयासह प्राण अंतर्लीन झालेला योगी स्थिर दृष्टी ठेवून बाहेरील व्यापार पाहत नाही. ही वैष्णवी मुद्रा असून निर्दोष ध्येयवादी आहे. वैष्णवी मुद्रा केलेला, दृढासन घातलेला, उजव्या कानात षण्मुखी मुद्रा केलेला तो समाधीचा अभ्यास करणारा योगी ब्रह्मा विष्णू रुद्र नावाच्या 3 ग्रंथीचा भेद करणारा अत्यंत सूक्ष्म असा ध्वनी तो ऐकतो. तो योगी नासागरावर दृष्टी ठेवून सूर्य चंद्र नाडी विलीन करून बाह्य व अंतर सर्व काही व्यर्ज करून परम तत्वाचे ध्यान करतो. तो योगी सूर्य चंद्र नाडी वर्ज करतो, म्हणजेच श्वास उश्वास घेणे बंद करतो. केवळ आत्म्याच्या ठिकाणी परमात्म्याला तो पाहतो. अशा प्रकारे योगाभ्यासाने खेचरी
मुद्रेने सुद्धा चित्त स्थिर करणारी मनाची उन्मनी अवस्था सिद्ध होते. शक्तीमध्ये मनाला आणि मनोगत शक्तीला स्थिर करून मनाला पाहून योगी नेहमी सुखी राहील. पुढे ते म्हणतात की बाह्य चिंता करू नये, तसेच अवांतर चिंता करू नये. सर्व प्रकारच्या चिंतेचा त्याग करून परब्रह्माचे चिंतन करावे. योग आणि ज्ञान हे मनाच्या नाशाचे पुढील 2 क्रम आहेत. योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध आणि ज्ञान म्हणजे यथायोग्य पाहणे. चित्तवृत्तीचा निरोध मनाच्या गतीला शांत करणारा असतो. शास्त्र व सज्जन यांच्या संबंधामुळे उत्पन्न झालेल्या वैराग्याच्या अभ्यास योगाने, धैर्याने, पुनर्वासना कृश झाल्याने, सद्भक्तीने बराच काळ आनंदित राहून केलेल्या भगवंताच्या ध्यानाने, प्राणायामाच्या अभ्यासाने, जिभेने दीर्घकाळ घटका केलेल्या ओंकाराच्या उच्चारणाने, शक्तीच्या संचालनाने प्राण व मनाची गती निरुद्ध होते. पुढे स्वामी महाराज सांगतात की नासिकेच्या अग्रभागी विमल अवकाशात 12 अंगुलपर्यंत ज्ञानदृष्टी स्थिर झाली असता चित्त प्राणाची गती थांबते. डोळ्यातील बाहुलींची दृष्टी संपुष्टात आली असता भ्रुकुटीच्या मध्यभागातील स्थानी आत्माबद्ध झाला असता चित्त प्राणाची गती थांबते. हे जे उत्पन्न झालेले ज्ञान देहात्मक शिव आहे तेच ओंकार हे जाणावे. बुद्धिस्थैर्याने बराच काळ आकाशवत वृत्ती स्थिर झाल्याने आणि दृढ वासनारहित मनोधैर्याने सहजासहजी प्राण रोधला जातो. असा हा अथर्वानी कथन केलेला योग या ठिकाणी संक्षेपाने प्रकट केला आहे. विशेष अभ्यासाकरता मुळातच हा यथायोग्य स्वरूपात जरूर पाहावा असे आदरणीय महाराजांनी सांगितले. अशा पद्धतीने महाराजांनी 8व्या अध्यायातल्या या 43व्या श्लोकामध्ये अथर्वाने सांगितलेल्या योगाचे वर्णन केले आहे. आदरणीय महाराज म्हणाले की या ठिकाणी विशेषतः म्हणजे इथे स्वामी महाराजांनी योगाचा अद्भुत असा विस्तार केला आहे. तो सहसा एका ठिकाणी बघायला मिळत नाही. इथे महाराजांनी अथर्व आणि शांडिल्य समाजातील त्यांनी स्वतः अभ्यास केला समग्र योग व भगवान दत्तात्रयाच्या उपासनेचे मर्म, त्यांचे एक वेगळ्या पद्धतीने केलेले ध्यान स्वामी महाराजांनी इथे कथन केले आहे. तसेच अलंकार पद्धतीने दत्तात्रेय वर्णन या अध्यायात सुंदररित्या केले आहे. अतिशय सुंदर पद्धतीने पहिल्या अष्टकातला 8वा अध्याय 43व्या श्लोकापर्यंत आदरणीय बाबाने सुंदरपणे समजावून सांगितला व आपल्या प्रबोधनाला इथे स्वल्प विराम दिला. मी बाबा महाराजांना विनंती करतो की त्या प्रबोधनाला सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. अनुसूया त्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात् अवधूत चैतन्य श्री गुरुदेव. मागल्या पुष्पात आपण आपल्या या विशिष्ट चिंतनाचा शेवट करताना या 8व्या अध्यायातला जो 43वा श्लोक आहे त्यांनी जेव्हा समारोप केला त्यात आपण असं बघितलं की महाराजांनी असं लिहिलं आहे की इत्यथा अथर्वोदितो योगाः संक्षेपेण अत्र दर्शिताः. संक्षिप्तपणे अथर्व मुनींनी सांगितलेला योग या ठिकाणी सांगितला आणि ज्याला योगाविषयी विशेष अभ्यास करायचा असेल, विशेष अभ्यासा अपेक्षाया मूले सम्यक विलोक्यताम. त्यांनी ज्यांना विशेष अभ्यास करायचा असेल त्यांनी मूळ ग्रंथ जो आहे तो मुळापासून सम्यक अशा पद्धतीने त्याचा अभ्यास करावा आणि त्या स्वरूपात त्यांनी यथायोग्य स्वरूपात पाहावा.
पुढे साई महाराज या योगाचा आणखीन विस्तार जेव्हा करतात तेव्हा त्यांनी जेव्हा सांगायला सुरुवात केली ते असं म्हणतात, लीना स्वपंच विपलम ब्रह्मरंध्रगा प्राण प्राणायाम एष वर्धमानस्तत्परा. म्हणजे स्वपंच विपलम दीपलम, 5 विपल किंवा 2 पळात लीन होणारा ब्रह्मरंध्रगा, म्हणजे ब्रह्मरंध्रातील प्राण हाच एका खऱ्या अर्थाने प्राणायाम आहे. आणि हाच पुढे योगशास्त्रात पुढे पुढे वाढत जातो, तो वाढणार आहे. म्हणजे काय, तर प्राण प्राणायाम एष वर्धमानस्तत्पराः. मग प्राणायामानंतर आला प्रत्याहार. प्रत्याहारासंबंधी ते आता पुन्हा काय म्हणतात, प्रत्याहार फलैः पंचविंशत्यानि इंद्रियार्थमित धारणा पंचनाडीभिर्द्यार्थम षष्टी घटी मितम. म्हणजे प्राणायामानंतर जो प्रत्याहार आहे त्याचा काल कसा आहे, तर इंद्रियांच्या अर्थाचं ज्ञान असणारं जे काही ज्ञान आहे, इंद्रियांची जे समजतं ते, आणि इंद्रिय दमन हे 25 पळ इतका काळ जेव्हा ब्रह्मरंध्रात प्राण स्थिर होतो तेव्हा प्राप्त होतं. तर 5 घटिकेमध्ये एका अर्थाने धारणा आणि 60 घटिका ध्यान साध्य होत. म्हणजे आपण असं बघितलं की हा जो प्राण आहे किंवा स्वामी महाराजांनी वर्णन केलेलं हे जे प्राणायाम आहे, ज्याच्यात हा प्राण हा ब्रह्मरंध्रात जेव्हा स्थिर होतो तेव्हा एक प्रकारे इंद्रिय दमन, आणि त्या इंद्रिय दमनाच्या नंतर धारणा आणि ध्यान हे साध्य होतं. म्हणजे केव्हा, तर हा जो प्राण आहे हा 60 घटका एका ठिकाणी जेव्हा स्थिर राहतो, याचा अर्थ 60 घटका म्हणजे जवळजवळ 24 तास आपण धरावं, तर इतका कालावधी जवळजवळ जेव्हा एखाद्या माणसाला प्राणायाम सिद्ध होतो तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने इंद्रिय दमन ही त्याचं वृत्ती, त्याचं सामर्थ्य, इंद्रियांच्या द्वारे होणारं एका अर्थाने ज्ञान, याची समज आणि खऱ्या अर्थाने ध्यान हे सिद्ध होत. पुढे जेव्हा हे वाढत जातं, पुढे कसं आहे, समाधीर 12 दीन साध्या परम दुर्लभा वासना जालहा धर्ममेघ सर्व कृतांत कृत. मग अशा पद्धतीने ही जी समाधी आहे, ध्यान लागणं, ते जर का 12 दिवस पर्यंत सतत राहिलं, म्हणजे ब्रह्मरंध्रामध्ये एक प्रकारे हा जो प्राण आहे तो जर स्थिर राहिला ब्रह्मरंध्रात, तर ही जी एक त्याला अवस्था आहे त्याला समाधी अवस्था म्हटलं आहे. आणि ही समाधी अवस्था महाराज म्हणतात परम दुर्लभा, ही विशेष दुर्लभ अशी आहे. आणि कशी आहे, वासना जाल हा, म्हणजे वासना जाल जे आहे, वासनेचं जे जाळ आहे त्याचा नाश करणारी आहे. जणू धर्ममेघ, म्हणजे
धर्म विशिष्ट हा जो ज्ञान आहे, ज्याचा मेघ म्हणजे याचं सिंचन करणारी आणि सर्व पाप पुण्याच्या कर्मा अकर्माचा संचय जो असतो, सर्व कृतांत कृत म्हणजे कर्मा अकर्माचा संचय जो आहे त्याचा नाश करणारी अशी ही समाधीची अवस्था आहे. ही केव्हा होती? या 12 दिवस सतत हा जर प्राण विशिष्ट ब्रह्मरंध्र स्थिर राहिला तर. पुढे यमेन दशदा नूनम दशदा नियमेन च आसनाद्येन षटकेन योग अष्टांगो योग उच्चते. म्हणजे 10 प्रकारच्या यमाने आणि 10 प्रकारच्या नियमाने, यमेन दशदा नूनम दशदा नियमेन च, 10 प्रकारच्या यमाने आणि 10 प्रकारच्या नियमाने, आसने षटकेन आणि आसनाधिक अशा षटकाने हा अष्टांग योग सांगितला जातो. म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी असा हा सगळ्याचा जो मुळामध्ये असलेला अष्टांग योग हा अशा पद्धतीने सांगितला जातो. आणि हा अष्टांग योग ज्याला सिद्ध झाला, ज्यांनी सिद्ध करून घेतला असा जो कोणी योगी असेल त्याच्याविषयी महाराज सांगतात, एतेना अष्टांग योगेन मनोनाशेन योगिराट वासनात अनवेशु तत्वज्ञानेन उच्चते. म्हणजे या अष्टांग योगाने मनोनाश झाल्याने, एतेना अष्टांग योगेन मनोनाशेन, या अशा पद्धतीच्या अष्टांग योगाने मनोनाश झाल्याने जो योगी आहे तो योगी एक प्रकारे सत्वर वासना नष्ट करणाऱ्या, वासनात नवेनाशु तत्वज्ञानेन म्हणजे वासना नष्ट करणाऱ्या तत्वज्ञानानं मुक्त, उच्चते म्हणजे मुक्त होतो. पुढे महाराज म्हणतात, योगो हृदवृत्तिरोधो हित्युत्तमत्र महर्षिणा पातंजलाभिदो योग सुखस्तेनात्र सूचिता. म्हणजे महर्षींनी या ठिकाणी कथन केलेला चित्तवृत्तीचा निरोध हा योग आहे. योगो हृदवृत्ती निरोधो. आणि पातंजला भिदो योगा, या योगाचं पातंजल योग असं नाव आहे. तोच महाराजांनी या ठिकाणी सहजतेने सुचवलेला आहे. सुखस्तेना अत्र सूचिता. स हृदवृत्ती निरोख्याख्य सुख अपि बहुसंमता प्रसंगे नेह संक्षिप्पा ज्ञान सिद्ध्यर्थ उच्चते. असा हा जो अष्टांग योग आहे तो ज्याला चित्तवृत्तीचा निरोध, हृदवृत्ती निरोधाख्या असं म्हटलंय. आणि जो योग सुख अपि बहुसंमता, जो सुखकारक आणि अनेक लोकांना मान्य आहे, तो या प्रसंगी संक्षिप्ताने ज्ञानसिद्धीसाठी सांगण्यात आला आहे. म्हणजे अशा प्रकारचा अत्यंत संक्षिप्त असा अष्टांग योग म्हणजे काय आहे हे महाराजांनी अथर्वण योगानंतर हा एक दुसरा योगाचा प्रकार महाराजांनी या ठिकाणी आपल्या समोर विशद केला. पुढे या अष्टकाचा जो दुसरा भाग आहे त्यातला पहिला अध्यायामध्ये पुन्हा वेगळ्या पद्धतीच्या एका योगाच्या निरूपणाला महाराजांनी सुरुवात केली आहे. तर या ठिकाणी महाराज
असं सांगतात की ओम प्रवरेत हृदृद्धू ती निरोधो योग उच्यते संप्रज्ञाते तरो योगो धर्मो चित्तस्य पंचच. म्हणजे सात्विक आणि सात्विकेतर असलेल्या चित्तवृत्तींचा निरोध आणि हा जो निरोध आहे त्याला योग म्हटलाय. वृत्ती निरोध योग उच्चते. पण हा जो योग आता महाराज सांगतात हा कसा आहे तर हा तत्वज्ञानावर आधारित आहे. म्हणजे आता हा या योगाचा जर आपण मागोवा घ्यायचा प्रयत्न केला तर आपण असं म्हणावं की चांगल्या यथायोग्य अशा तत्वज्ञानातलं जे ज्ञान आहे म्हणजे उपनिषदात, हे उपनिषदांनी सुद्धा जे सांगितलेलं ज्ञान आहे किंवा जे वेदांनी सांगितलं आहे, हे ज्या उपनिषदांनी सांगितलंय त्याच्या संदर्भाने महाराज या ठिकाणी सांगतात. ते महाराजांनी भाष्यात असं म्हटलंय की श्वेतश्वेतातर उपनिषद जे आहे त्यात स्थिर इंद्रिय धारणा ही योगाने होत. म्हणूनच त्या ठिकाणी तत्वदर्शनोपायो योगा हा म्हणजे तत्वज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञानाचा उपाय प्राप्त करण्याचा उपाय हा योग आहे असं म्हटलं. आणि मग उपनिषदांनी जणू काही त्याचा विस्तार केला. मग हा जो उपनिषदांच्या पद्धतीने केलेला विस्तार आहे तो कसा आहे तर तो ओंकाराने जेव्हा सुरुवात होते म्हणून या ठिकाणी ओम प्रवरेत वृत्ती निरोध योग उच्चते असं पहिल्या श्लोकात महाराजांनी ओंकाराचं या ठिकाणी एक प्रकारे जणू काही सार्थ पद्धतीने इथे उच्चार करून याची सुरुवात केली. मग महाराजांनी काय सांगितलं की तत्वज्ञान पद्धतीने संप्रज्ञाते तत्त्वो योग धर्मो चित्तस्य पंचच. म्हणजे या ज्या संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात असा जो चित्ताचे प्रकार आहे, चित्तवृत्ती, कारण योग हा चित्तवृत्तीचा निरोध आहे. तर आता तत्वज्ञान काय सांगतं, ही जी चित्तवृत्ती आहे या चित्तवृत्तीचे संप्रज्ञात असंप्रज्ञात असे धर्म आहे आणि यांच्या वेगवेगळ्या चित्तवृत्तींच्या भूमिका आहेत. या भूमिका किती आहे, धर्मो चित्तस्य पंचच, या 5 भूमिका या चित्तवृत्तीच्या आहेत. या 5 भूमिका कुठल्या आहेत तर महाराज म्हणतात भुवो मूढ क्षिप्त विक्षिप्ते एकाग्र विनिरुद्धकाः तिस्रो बंधाय मुक्ते द्वै योगिनाम ईश सेविनाम. म्हणजे मूढ, क्षिप्ता, विक्षिप्ता, एकाग्रता आणि विनिरुद्धा या 5 अशा चित्ताच्या भूमिका आहेत. त्यापैकी पहिल्या ज्या 3 आहेत म्हणजे कुठल्या तर मूढा, क्षिप्ता आणि विक्षिप्ता, तिस्रो बंधाय, या 3 ज्या आहेत मूढा, क्षिप्ता आणि विक्षिप्ता या 3 या बंधनाला कारक असून शेवटच्या 2 मुक्ते द्वै, शेवटल्या ज्या 2 आहे म्हणजे एकाग्रता आणि विनिरुद्धा या ज्या आहे या ईश सेवा करणाऱ्या योग्यांना द्वै योगिनाम ईश सेविनाम
ईश्वराची सेवा करणारे असे जे योगी आहे त्या योगांना मुक्तही, त्या मुक्तिकारक आहे. आता आपण जर थोडा विस्तार पाहिला, कारण एक सूत्र तर आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं की योग चित्तवृत्ती निरोध. मग या 2 श्लोकांमध्ये महाराजांनी त्याचा विस्तार करताना काय म्हटलं की चित्त म्हणजे काय, त्या चित्ताच्या विशिष्ट भूमिका आहे. चित्ताचे 2 भाग आहेत, जे समाधी म्हणतात, संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात, यांना चित्ताचे धर्म म्हणतात. आणि मग या चित्ताच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, त्यांना भूमिका असं म्हटलं. मग आपल्याला सामान्य माणसाला असं कळतं की चित्ताची अवस्था कशी आहे, तर मूढावस्था आहे, अज्ञान अवस्था, मूढ आपण म्हणतो. मग क्षिप्त आहे, आणि क्षिप्ताबरोबर विक्षिप्त अवस्था आहे. तर विक्षिप्त म्हणजे एक प्रकारचा जणू काही वेडसरपणा, काही वेळा आपण म्हणतो विक्षिप्त वृत्ती, असं आपल्याला साधारणपणे व्यावहारिक दृष्टीने आपण शब्द विचार करतो. तर अशा प्रकारच्या ज्या 3 ज्या आहेत, मूढा, क्षिप्ता, विक्षिप्ता, हे स्वामी महाराजांनी आधीच्या श्लोकात सांगितले की या बंधनकारक आहे. आणि एकाग्रता आणि वृद्धा, विनिरुद्धा, याचा निरोध करणारी अशी जी वृत्ती आहे चित्तवृत्तींचा, या ज्या 2 आहेत, या आपल्याला मुक्तीला कारक आहेत. मग याची मूढा जी आहे ही काय आहे, तर याला महाराजांनी त्यांच्या भाष्यामध्ये याच्याविषयी प्रकाश टाकताना महाराज असं म्हणतात की मूढा नावाची ही जी चित्ताची भूमिका आहे, ही कुठल्या स्वरूपात असते माणसामध्ये, तर झोप आणि आळस हे जे प्रमाद स्वरूप आहेत ती आहे. म्हणून याला आसुरी असं म्हटलंय. पुढे क्षिप्ता आहे, ही कशी आहे, ती विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगाने उत्पन्न होती, ती सुख निर्माण करणारी आहे. आता आधीचे मूढा आणि क्षिप्ता याच्यात फरक करायचा, म्हणून मूढेला आसुरी म्हटलं, क्षिप्तेला दैवी म्हटलं. पुढे क्षिप्ता आणि विक्षिप्ता, तर क्षिप्तेची विशेष म्हणून विक्षिप्ता ही आहे, ही सुद्धा 2 प्रकारची असते. काही वेळा ही विक्षिप्त जी वृत्ती आहे ही काही वेळा वैराग्य उपरती यांना अनुकूल, ही विक्षिप्त वृत्ती, तर कदाचित ही विषयासक्त असते. तर अशा पद्धतीने ही जी विक्षिप्त आपण म्हणतो, म्हणून काही वेळा आपल्याला असं लक्षात येतं की एखादा विक्षिप्त माणूस जो असेल हा वैषयिक दिशेकडे जाणारा असेल, म्हणून त्याला विक्षिप्त वृत्ती त्याच्या ठिकाणी असं म्हणता येतं. पण काही वेळा विक्षिप्त असणारा असा जो एखादा जो असेल तो योगी सुद्धा असतो. म्हणून बालोन्मित्त पुषाच्य, उन्मत्त पिशाच्य वृत्ती, असं जेव्हा काही वेळा आपण म्हणतो अवधूत एखाद्या ठिकाणी, तेव्हा त्या ठिकाणी जी विक्षिप्तपणा आपल्याला दिसतो, हा एक प्रकारचं योगाचंही लक्षण असू शकतं. मग याच्यानंतर काय आहे, तर या 3 वृत्तींच्या नंतर एकाग्रता ही एक अनन्य वृत्ती आहे. आणि ही जी अनन्य वृत्ती आहे ही विशेष करून मुक्तीला जशी कारणीभूत आहे, मुक्तीप्रद आहे. तर विनिरुद्धा ही जी वृत्ती आहे ही सर्व वृत्ती शून्य असं म्हटलं. सर्व वृत्ती शून्य म्हणजे या 4ही वृत्तींच्या पलीकडले, ज्या ठिकाणी माणसाला शून्याकार अशी अवस्था असते. वायुसी बिढार जैसेचे नाही, हे माऊलीने एक ठिकाणी जेव्हा असं म्हटलं की वायूला घर आहे का, किंवा आकाश वृत्ती अशी जेव्हा वृत्ती असेल
तर ही जी आकाश वृत्ती ही जी आहे याला काही ठिकाणी शून्य वृत्ती म्हटलंय. तर याला या ठिकाणी महाराजांनी असं वर्णन करताना म्हटलं की ही निरुद्धका अशा पद्धतीने त्याला वृत्ती म्हटलं. तर या ज्या 5 चित्तवृत्तीच्या भूमिका आहेत याच्यामध्ये विशेष सांगायचं म्हणजे पहिल्या ज्या 2 चित्त भूमिका आहेत त्या भूमिकामध्ये योग मुळीच उद्भवत नाही. योगाची शक्यताच होत नाही, निर्माण होत नाही. तिसरी जी आहे विक्षिप्ता या भूमिकेमध्ये कदाचित एखाद्याची जर वृत्ती असेल तर ती योगाला काही अंशी अनुकूल असते. म्हणून या पहिल्या 3 चित्त भूमिका ज्या आहेत या मूढांना विशेष अशा ज्या मूळ वृत्तीकडे नेणाऱ्या असतात त्या योगी माणसाला बंधनात टाकणाऱ्या असतात. शेवटल्या ज्या 2 चित्तवृत्ती आहेत त्या मात्र यमादी नियम पाळणाऱ्या योग्यांना साधारणपणे लभ्य असतात, त्यांना प्राप्त होतात. पण बहिर्मुख असलेले जे असतील त्यांना त्यांचा प्रत्यय नाही. कारण बहिर्मुखांचे लोक असतील त्यांच्या वृत्ती या इतरत्र असतात. म्हणून महाराजांनी या ठिकाणी ईश्वराची सेवा करणारे योगी असं म्हटलं. हे का म्हटलं तर ईश्वर प्रणिधान द्वा म्हणजे असा मुळामध्ये वेदांतामध्ये उपक्रम आहे. का असं म्हटलं तर श्रुती आणि स्मृती म्हणजे वेद आणि उपनिषद याच्यामध्ये योगाच्या सिद्धीसाठी ईश्वर सेवा सांगितलेली आहे. म्हणून अंतर्वृत्ती म्हणजे ईश्वराची सेवा हा सुद्धा या महत्वाचा भाग आहे. म्हणून याच्याकरता स्वामी महाराजांनी त्यांच्या भाषेत प्रमाण सांगितलं. काय प्रमाण म्हटलं तर ते प्रमाण हे वेदवचन आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय युंजते मना उत युंजते धिया. म्हणजे ज्या ठिकाणी मन हे एक प्रकार स्थिर होतं भावार्थाने त्या ठिकाणी बुद्धी स्थिर होती आणि मन बुद्धी चित्तवृत्ती असा तो जो क्रम आहे. त्यामुळे हे 2 ज्या ठिकाणी एकरूप होतील त्या ठिकाणी चित्ताला स्थिरता प्राप्त होते. अशा पद्धतीने हे महाराजांनी वेदांत इथे प्रमाण सांगितलं. पुढे महाराज असं म्हणतात शांतोग्र मूढ वृत्यूने चित्ते नित्येक रूपिणा स्वरूपे व स्थिती द्रष्टू वृत्ती सारूप्य मन्यता. म्हणजे शांत उग्र मूढा या आधीच्या 3 वृत्तींनी चित्त जर का रहित झालं शांत अग्र मूढ वृत्ते चित्ते म्हणजे याच्या पलीकडे गेलं किंवा या वृत्तीच्या पुढे आला अशा पद्धतीने जर चित्त असलं तर सद्रूप दृष्ट्या पुरुषाची अवस्था साक्षी रूपाने असलेल्या स्वरूपात लीन झालेली असते. म्हणजे काय चित्ते नित्य एक रूपिणा स्वतःच्या ठिकाणी लीन असणारी नित्य कुठे स्वरूपे व स्थिती स्वस्वरूपामध्ये लीन आणि कशी द्रष्टुर्वृत्ती सारूप्य मन्यता म्हणजे द्रष्ट्या पुरुषाची द्रष्टुर्वृत्ती एखादा द्रष्टा पुरुष जो असतो त्याची वृत्ती
सारूप्य मन्यता म्हणजे स्वस्वरूपात अवस्था अशा पद्धतीने त्याची जणू काही या ईश्वराशी त्याचं सारूप्य होत. पुढे त्याचा आणखीन थोडा विस्तार करताना महाराज असं सांगतात की वैराग्य, क्षमा, औदार्य या शांत, काम, क्रोध, लोभ अशा ज्या आहेत या उग्र आणि आळस, भ्रम या झोपेची गुंगी या मूढ अशा या 3 चित्तवृत्ती असतात. याला शांतो अग्र मूढ वृत्युते असं या श्लोकात म्हटलं. तर शांत, अग्र आणि मूढ या कुठल्या धरायच्या? तर वैराग्य, क्षमा आणि औदार्य या शांत वृत्ती, काम, क्रोध, लोभ आणि बाकीची आहे मद, मत्सर वगैरे हे जे आहे हे उग्र वृत्ती, आणि आळस, भ्रम आणि झोपेची गुंगी या ज्या या मूढ वृत्ती अशा या 3 वृत्ती आहेत. या 3 वृत्तीच्या पलीकडे जो कोणी गेलेला असेल त्या माणसाची अवस्था ही महाराजांनी सांगितलेलं वृत्ती सारूप्य मन्यता स्वरूपे वस्थित नित्येक रूपिणा स्वस्वरूपाच्या ठिकाणी लीन झालेली आहे असं म्हणता येत. पुढे महाराज असं म्हणतात क्लिष्टाक्लिष्ट भिदा पंचवृत्तयो अत्र प्रमाणका वेदानुमान प्रत्यक्ष रूपाद्याथ विपर्यया मिथ्याज्ञान मत द्रुप प्रतिष्ठम क्लेशयुक्तया शब्दज्ञानानुपातीतु वस्तु शून्य विकल्पका. म्हणजे आता पुढे ज्या चित्तवृत्ती आहे याचंच वर्णन करताना महाराजांनी सांगितलं की आता आपण जर क्लिष्ट आणि अक्लिष्ट अशा जर वेदाने पाहिलं तर क्लिष्टा, अक्लिष्टा, भिदा पंचवृत्ती योग अत्र प्रमाणका 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. कशा? क्लिष्ट आणि अक्लिष्ट वेदाने. त्यातला क्लिष्ट ज्याचं वर्णन करताना पहिल्यांदा शब्द, अनुमान, प्रत्यक्ष, प्रमाण, रूप, तर दुसरी विपर्य ही जी वृत्ती आहे ही क्लेश कारण असून रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या ज्ञान करून देणारी म्हणजे मिथ्या ज्ञान रूप आहे. वेदानु अनुमान प्रत्यक्ष रूपाद्याथ विपर्यया असं विपर्यस्त असं अनुमान करणारी ही वृत्ती आहे, क्लेश निर्माण करते. तर शब्दज्ञानानुपातीतु वस्तु शून्यो विकल्पका असं जेव्हा म्हटलं तेव्हा तिसरी शशशृंगाप्रमाणे वस्तु शून्य असून शशशृंग म्हणजे एखाद्याला शिंग असं आपण म्हणलं, सशाचं शिंग, सशाला प्रत्यक्षात शिंग नसतं पण असं जणू काही मिथ्या भ्रम निर्माण करणारी अशी शून्य असून भ्रमित करणारी असून ती शब्द ज्ञानाने उत्पन्न होणारी असते अशी ती विकल्प रूप आहे. आणि मग अभाव प्रत्यया आलंबा निद्रासातु तमोमयी अनुभूता संप्रमोषा स्मृतिस्थांचा निरोधनम. म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे जणू की रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या ज्ञान रूप आणि शशशृंगाप्रमाणे वस्तू शून्य असणारी ही जी आहे ही कोणची ते विकल्प रूप आहे.
चौथी जी आहे ती अभाव प्रत्यया अलंबा निद्रा. म्हणजे ही निद्रा जी आहे ही तमोमय अशी असून अभाव आणि प्रत्यय यांचा जिला आधार आहे अशी ही निद्रा, ही चौथी आहे. आणि अनुभवलेल्या विषयांचा भ्रंश न होणं म्हणजे अनुभूता संप्रमोषा स्मृती, ही जी आहे अशी जी पाचवी आहे ही स्तासा निरोधनम अशी ही पाचवी वृत्ती आहे. तर याची जर निरोध केला, या पाच वृत्तींचा निरोधन हा या वेदांत पद्धतीने सांगितलेला वृत्तींचा निरोध हा योग आहे. हा काय? हा वेदांतानुसारी तत्वज्ञानाने सांगितलेल्या पद्धतीने महाराज या योगाचं वर्णन करतात आहे. पुढे महाराज असं म्हणतात, वैराग्याभ्यास तत्र विरजो वृत्तिरस्थितो यमाद्य अनुष्ठान रूपो यत्नोभ्यासन शिश्चरस्तु. म्हणजे वैराग्याचा अभ्यास चालू असताना वीरजो वृत्तीहीन वृत्तिरस्थितो म्हणजे रजोगुण वृत्ती रहित अशा पद्धतीने तामस वृत्ती रहित चित्त वृत्ती चित्त स्थिती अशी झाली असताना ही जी वृत्ती आहे ही कशी होती? तर यमाद्य अनुष्ठान रूपो, यमादी अष्टांग योगाच्या प्रमाणे अनुरूप यत्नो अभ्यासस, जो प्रयत्न असतो त्याला अभ्यास असं म्हणतात. आता वेदांतामध्ये आपण जेव्हा चित्तवृत्तीचं वर्णन आपण महाराजांनी केलेलं म्हटलं, कारण महाराज मुळात काय सांगतात ते योग चित्तवृत्ती निरोध याच्याविषयी ते भाष्य करतात आहे, पण वेदांतानुसारी करतात, तत्वज्ञानाच्या पद्धतीने करतात. म्हणून मग ते सांगतात की माणसाच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या वृत्ती असतात त्याच्यामध्ये एखादा योगी जेव्हा वैराग्याचा अभ्यास करत असतो तेव्हा रजोगुणात्मक अशी जी वृत्ती ही जर त्याची वृत्ती निघून गेली असेल, तो रजोगुण वृत्ती रहित असेल, तसंच तामस वृत्ती ही सुद्धा त्याच्या ठिकाणी नष्ट झाली असेल, अशी जी रजोगुण तमोगुण दर्शक अशी त्याच्या ठिकाणची चित्तवृत्ती जी आहे ती दूर होऊन सत्वगुणयुक्त अशी चित्तवृत्ती किंवा चित्ताची स्थिती झाली असली तर यमादी अष्टांग योगाच्या पद्धतीने जो अभ्यास एखादा अष्टांग योग करणारा योगी करतो तोच या पद्धतीने चित्तवृत्तीचा निरोध करणारा जो असेल त्याला अभ्यास त्याच्या समकक्ष असं या ठिकाणी महाराज सांगतात. जो केवळ चित्तवृत्तीचा या पद्धतीने निरोध करतो तो अभ्यास त्या अष्टांग योगाच्या अभ्यासाचा सारखाच आहे. पुढे सत्कार सेवितो नित्यम दृढ स्याच्या पराजिता सत्काराशु ब्रह्मचर्य श्रद्धा विद्या तपोमुखा. हा अभ्यास जो आहे चित्तवृत्तींचा निरोध करण्याचा, तो अभ्यास जर का एखाद्या योगाचा ब्रह्मचर्यादी सत्कार्यांनी बराच काळ चालू असला तर तो काय होतो? तो योगी आहे तो निर्विघ्न होऊन दृढ होतो. त्याचा अभ्यास हा निर्विघ्न होऊन दृढ होतो. म्हणजे थोडक्यात ब्रह्मचर्य वगैरे जे काही सत्कार्य आहे ते त्याचं जर व्यवस्थित नियमित असेल तर
आणि हे सत्कार्य कुठले आहेत तर ब्रह्मचर्य, श्रद्धा, विद्या, तप ही एका प्रकारे सत्कार किंवा सत्कार्य अशी म्हटली गेली आहे. पुढे महाराज म्हणतात, यतमानं मृन्मलांतो गतेश मलनिश्चयाः व्यतिरेको हृदिलयो कंठेके इंद्रिय संज्ञकम वशीकारो दृष्टादृष्टार्थ वैतृष्टम चतुर्विधम वैराग्यम आद्यम पुण्यते गुणवेतुष्य उत्तमम. तर या ठिकाणी महाराजांनी वर्णन करताना म्हटलं, चैतन्य सुद्धा जणू काही दोन प्रकारचं आहे आणि जे त्यातलं भिन्न जे काही भेद असतील, भेद अभेद, त्याप्रमाणे हे चित्तात उत्पन्न होणार चैतन्य याची 4 प्रकार होतात. कसे तर पहिलं जे आहे ते रागद्वेषादी चित्तमल नाशक आणि निरासक्त होऊन निश्चयाची धारणा, हे व्यतिरेक नावाचं दुसरं. पहिलं कुठलं आहे, यतमानं हृत मलान तो गतेश मलनिश्चया व्यतिरेको हृदी, म्हणजे व्यतिरेक नावाचं दुसरं आणि मलनाशक चित्ताचं मलनाशक हे पहिलं. असे हे 2 विशिष्ट चैतन्य आहे. मग अंतःकरणात लय आणि उत्कंठारूप असलेलं असे हे तिसरं. हृदी लय उत्कंठे आणि यलोक आणि परलोकांची विषयांची वितृष्णा, वशीकारो दृष्टार्थ वैतुष्यम, म्हणजे इहलोकांची परलोका संबंधी जे काही आहे, जे विषयाची कल्पना आहे, विषय भोगाची, त्यांच्याविषयी वितृष्णा, हे चौथं. हे जे 4 प्रकारचे चैतन्य या ठिकाणी शब्द वापरलाय, हे काय आहे, हे जणू काही वैराग्य आहे. म्हणजे हे 4 प्रकारचे एका अर्थाने वैराग्य आहे. याला स्वयंवारिंग या ठिकाणी चैतन्य असा शब्द वापरतात. दुसरं, कारण याला म्हणून त्यांनी म्हटलं वैराग्यम आद्यम. पुढे ते म्हणतात, पुरुषाच्या ज्ञानामुळे विषयाबद्दल वितृष्णा, निरीच्छा असलेलं असं हे जे वैराग्य आहे ते उत्तम आहे. तर पुण्यते गुणवर्तुष्य मग उत्तमम, असं हे जे वैराग्य आहे, ज्याने विषयाबद्दल वितृष्णा आणि निरीच्छा अशी उत्पन्न समूल झालेली आहे, ते उत्तम एक वैराग्य आहे. तर दुसरं वैराग्यात सुद्धा प्रकार आहे. ते कोणतं आहे, ते दुसरं जे वैराग्य आहे तर वितर्क आधी या पद्धतीने सांगता येतं. ते काय आहे, स्थूलस्यैकाग्र्यम वितर्को विचारो अल्पस्य चिंतनम आनंदः स्थूल विषयी सत्व प्रत्यक्ष विन्मते. म्हणजे स्थूलाविषयी एकाग्र संपादन हा वितर्क, स्थूलस्य एकाग्र वितर्को. अल्पाचे चिंतन हा विचार, विचारो अल्पस्य चिंतनम. आणि स्थूलाविषयी प्राणी मात्रांचं प्रत्यक्ष विज्ञान, स्थूल विषयी सत्व प्रत्यक्ष विन्मते आनंद, हा आनंद. पुढे पुंस्तेक्याद
स्मिता योगात साक्षात ध्यानजम स्थिती परिपक्वा स्त्रीपुट्येते संप्रज्ञातस्तदन अन्वयात. म्हणजे बुद्धीचं पुरुषाशी झालेलं ऐक्य हा अस्मिता नावाचा योग. या ठिकाणी पुरुष शब्द वापरला आहे. पुरुष म्हणजे कोण? तर आपल्या स्वतःच्या ठिकाणी असणारा परमात्मा. पुरुष्येते स पुरुषा. पुर म्हणजे शरीर. या शरीरात राहणारा जो कोणी आहे आत्मा परमात्मा, त्याच्याशी ऐक्य कुणाचं? तर बुद्धीचं. हा जो काही एकत्रीकरण त्याच्या ठिकाणी स्थिर राहणं बुद्धी, याला या ठिकाणी अस्मिता नावाचा हा शब्द आहे या ठिकाणी वापरला आहे. त्याला योग म्हटलेलं आहे. पुंस्तैक्या वदी अस्मिता योगा. आणि मग त्या योगाच्या ध्यानामुळे वितर्कादी परिपक्व होतात असं महाराज सांगतात. साक्षात तद ध्यानम तिथी परिपक्वा स्त्री. आणि परिपक्व झालेल्या वितर्कादी त्रिपुटे ते त्या वैराग्याशी अन्वय होतो. आणि काय होतं तर त्याला संप्रज्ञात असं म्हणतात. संप्रज्ञातस्तद अन्वयात असं या ठिकाणी महाराजांनी श्लोकात म्हटलंय. म्हणजे या एका पद्धतीने हा अस्मिता म्हणजे बुद्धीचा आत्म्याशी जर संयोग झाला, त्या योगामुळे, त्या योगाच्या ध्यानामुळे वितर्काचा जो त्याची वृत्ती असेल ती परिपक्व होती. आणि या वितर्कादी याच्या त्रिपुटीमुळे त्याचा जो अन्वय म्हणजे त्याचं जोडणी ही जी त्या वैराग्याशी होते त्याला संप्रज्ञाता असं म्हटलं आहे. ते या ठिकाणी मला पुन्हा थोडा एक वेगळा विषयांतर करून सांगतो. जेव्हा आपण आत्मा हा शब्द म्हटला, पुरुष म्हणजे आत्मा हा म्हटला, मग याला एखाद्या जर असं वाटलं की आत्म्याला आणखीन आपण पुढे काय म्हणता येईल, तर मग वेदांताने म्हटलं आत्मो वै प्राणाहा. म्हणजे तुमच्या ठिकाणी जो मूळ प्राणशक्ती आहे ज्या स्वरूपात आहे त्याचा सामान्याने अर्थ घ्यायचा की बुद्धी आणि प्राण, चित्त आणि प्राण ज्याचा जणू काही एक प्रकारचा अन्वय, असा आपण सामान्य अर्थ जर भावार्थाने घेतला तर मग या श्लोकाचा आपल्याला थोडाफार उलगडा होत. पण हा कुठल्या संदर्भात आहे तर हा संप्रज्ञात अशा अर्थाने महाराजांनी सांगितला आहे. संप्रज्ञात हा शब्द का? कारण समाधीची सुद्धा अवस्था आहे त्यात संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात असे दोन प्रकार आहेत. हे बहुतेकांना ऐकून माहिती असतात. म्हणून या ठिकाणी महाराजांनी संप्रज्ञात या शब्दाचं वर्णन केलं. पुढे महाराज असं म्हणतात, वृत्यभावे विरामस्तत्व प्रत्ययो विरती पराः तदभ्यासादी संस्कार विशेष सात्विको पराः. म्हणजे त्या वृत्तीचा अभाव असताना कुठल्या, तर या ज्या वृत्ती आहेत त्यातली विशिष्ट ज्या काही वृत्ती असतात तो जो संप्रज्ञात आपण शब्द आधी बघितला, तर त्या प्रकारच्या वृत्ती जर नसतील, वृत्त्याभावे विरामस्तत्व प्रत्ययो विरती पराः तदभ्यासादी संस्कार विशेषा सात्विकोपरा. म्हणजे त्या वृत्तीचा अभाव झाला असताना प्रत्यय, वैराग्य यांचा अभ्यास, यांचा संस्कार विशेष जर त्या योग्यावर झालेला असेल तर तदभ्यासादी संस्कार विशेषा असा जर असेल तर तो काय, तो सात्विको पराहा. हा जो आहे तो सात्विक आहे
आणि त्याला असंप्रज्ञात असं म्हणतात. पुढे महाराज असं म्हणतात, विदेह प्रकृती लयानां भव हेतुका गोभूता अहंकृती महत् प्रकृत्या आत्मनात्मचिंतका मन्वंतराणा दशकमाराभ्य भ्या अत्र विलीयते दशोत्तरे गुणम नैति लीनो यो निर्गुणे पुनः. हा जो असंप्रज्ञात योग हा जो आहे, हा शरीर पडल्यानंतर होणाऱ्या स्वाभाविक लयांच्या पुनर्जन्माला कारण असतं. पुनर्जन्माला हा कारण असतो. अयम विदेह प्रकृती लयानां भव हेतुका. आणि कसा असतो तर इंद्रिये अहंकार महत् प्रकृती आत्मा आदींचा स्वतः जणू काही चिंतन करणारा असतो. हा योग म्हणजे एका अर्थाने हा योगी. पुढे मन्वंतराचं दशक क्रमशः यामध्ये विलीन होतो. मन्वंतराणा दशक आरभ्या अत्र विलीयते, यामध्ये विलीन होतो. आणि त्यानंतर तो दशोत्तरे गुणम नयती, त्यानंतर तो लीनो यो निर्गुणे पुन्हा, त्यानंतर तो निर्गुण ब्रह्मामध्ये विलीन होतो. म्हणजे तो पुन्हा जन्माला येत नाही, जे एका अर्थाने खऱ्या अर्थाने मुक्त होतो. तर अशा पद्धतीने हा या दोन श्लोकात जेव्हा स्वामी महाराज वर्णन करतात तेव्हा यात एक विशेष गोष्ट सांगितली आहे. विशेष गोष्ट कशी आहे तर आपण बहुतेक पुराणांमधून, अनेक पुराण नव्हे बहुतेक सगळ्यात पुराणांमध्ये आपल्याला प्रकृतीचा लय आणि मन्वंतर या बहुतेक कल्पना आपल्याला दिसतात. या कल्पना ज्या आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये मन्वंतर काय किंवा प्रकृती काय, प्रलय या काय विशिष्ट कालाला अनुरूप किंवा कालगणनात्मक अशा पद्धतीच्या, याला एक प्रकारचं रूपकात्मक पद्धतीने काही लोकांनी वर्णन केलेलं असतं. या कालवाचक आहे. तर हा जो सूक्ष्म काल शरीरांतर्गत आहे, या शरीरात सुद्धा अशी जी मन्वंतराचा विशिष्ट कालावधी असेल या शरीराच्या अंतर्गत, तर हा काय आहे, याच्यामध्ये 10 मन्वंतराचं या ठिकाणी कल्पना मांडली. मन्वंतराणा दशक मा आरभ्या अत्र विलीयते. दशवृत्ती, दशेंद्रिय या जशा काही कल्पना आहे तशा शरीरामध्ये या प्रत्येक इंद्रिय वृत्ती यांचा जसा जसा एक विशिष्ट तयार होण्याचा कालावधी आहे, तसा त्यांचा संपुष्ट होण्याचा काही विशिष्ट जो कालावधी आहे, त्या कालावधीला मन्वंतर असं म्हटलं आहे. कारण ही मन्वंतर 10 आहे. पुराणामध्ये जे मन्वंतर आहे ती 14 आहे. म्हणून तो कालावधी वेगळा. हा कालावधी जो आहे तो शरीराच्या अंतर्गत आहे. आणि ह्या दशेंद्रिय, दशवृत्ती अशा पद्धतीचा हा जो कालावधी आहे तो जसं यात उत्पन्न होते, जसं माणसाची याच्यात निर्मिती होती, तसा शेवटी जसा लय होतो. मग एक विशिष्ट निर्गुणापासून किंवा ब्रह्मापासून या दशवृत्तींचा म्हणजे 10 मन्वंतराचा उदयाचा काल आहे, तसा तो लयाचा काल आहे प्रलयापर्यंत. म्हणून तो काल विशिष्ट शरीराच्या अंतर्गत जेव्हा झाला की त्यानंतर काय होतो, तो जो कोणी त्या आत्म्याच्या ठिकाणी जो कोणी आहे
तो जो कोणी आहे योगी, तो जो या पद्धतीचा अभ्यास करणार आहे, तो मग निर्गुण ब्रह्मामध्ये लीन होतो. असा भावार्थाने या 2 श्लोकात महाराजांनी एक रूपकात्मक पद्धतीने आपल्याला या योगाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे या श्लोकात महाराजांनी म्हटलंय, मन्वंतराणा दशकमा आरभ्या अत्र विलीयते दशोत्तरे गुणम नैती लीनो यो निर्गुणे पुन्हा. जो निर्गुणापासून त्रिगुणात्मक अशा गुणामध्ये निर्माण झाला आणि 10 मन्वंतरापर्यंत राहिला आणि मग उलट पक्षी त्या मन्वंतर सगळे जणू काही अपरोक्ष पद्धतीने पुन्हा उलट मार्गाने होऊन तो पुन्हा निर्गुणात लीन झाला. असा हा जो योग आहे शरीरांतर्गत, ते महाराज म्हणतात, श्रद्धा यत्न क्रम ध्यानम समाधी प्रज्ञकादिका उपाय प्रतयो संप्रज्ञातो अन्येषातु योगिनाम. असा हा जो असंप्रज्ञात योग आहे, तो इतर योग्यांना श्रद्धा यत्न ध्यान आणि समाधीपूर्वक उपायांनी प्रत्यय देणारा आहे. श्रद्धा यत्न क्रम ध्यानम अशा पद्धतीने अनुभव करून देणारा आहे. आता पुढे याचा विस्तार करताना महाराजांनी पुन्हा मध्ये काय सांगितलंय, मृदू मध्याध्युपायास्ते नव तत्सिद्धये अपीच आसन्नस्तीव्रते विस्तार तस्यात अन्यता. म्हणजे ते जे को उपाय आहेत, जे उपाय आहेत समाधी वगैरे, हे कसे आहे, हे मृदू मध्यम अशा पद्धतीने 9 आणि त्या उपायांना तारतम्याने त्यांच्या सिद्धी ज्या आहेत त्या सुद्धा 9 प्रकार. आणि म्हणजे 9 प्रकारचे उपाय जसे आहेत या मुक्तीकडे घेऊन जाणारे या अभ्यासाचे, तर त्यांच्या या अभ्यासाने प्राप्त होणाऱ्या सिद्धी सुद्धा 9 प्रकारच्या आहेत. कुठला, तर हा असंप्रदात योगाच्या अभ्यासामध्ये. आणि हा योग हा तीव्र वैराग्याजवळ असून इतरांनी हा जो योग आहे याची तारतम्याने उपाययोजना करावी. तारतम्यात तथा अन्यथा. तर कसं करावं, तर ईश्वर प्रणिधानाद्वा पुं विशेष स ईश्वरा अविद्या क्लेश कर्म फलाशय विवर्जिता. म्हणजे ईश्वराला आपण जे काही कर्म करतोय ते ईश्वराला अर्पण करावं. कोण कसं, कोणाला, तर तो जो ईश्वर तो अविद्यादी क्लेश वर्जित, तसंच कर्म आणि कर्मफल वर्जित असा पुरुष विशेष आहे. म्हणजे ज्याच्या ठिकाणी अविद्या नाही, क्लेश नाही, किंवा कर्म आणि कर्माने प्राप्त होणारं फल हे ज्याच्या ठिकाणी नाही, तो ईश्वर, त्याला आपण जे काही कर्म करतोय ते समर्पण करावं. आपण नेहमीच्या पूजेमध्ये सुद्धा फक्त म्हणतो तत्सत ब्रह्मार्पण नमस्तु, तत्सत ईश्वरार्पणमस्तु. प्रत्येक गोष्ट ईश्वरार्पण, केन त्यक्तेन, त्याला अर्पण करावं. पण प्रत्यक्षात हा योग जो आहे हा किती कठीण आहे हे आपल्याला त्या या चिंतनावर लक्षात येईल. ते म्हणतात, सर्वज्ञ बीजम निशेष मनवच्छित तन्न तद्गुरो प्रणवस्तद्वा चकस्त जप तदर्थदस्य भावनम. म्हणजे ईश्वराशी अभिन्न असलेल्या
सद्गुरूंच्या ठिकाणी सर्वज्ञ बीजम निशेष, सर्वज्ञत्वाचे बीज आहे. सर्वज्ञ बीजम निशेष मनवा. मनवा छिन्न अविच्छिन्न सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. तर असं जो आहे, हे जे बीज आहे हे काय आहे, तर प्रणवस्तदाश्चकस्तो तस्य वाचक प्रणवा, त्याचा वाचक ओंकार आहे. त्या ओंकाराचा त्याच ईश्वर भावनेने जप करावा. प्रणवस्तदाश्चकस्तो तज्जप तदर्थ भावनम, त्या भावनेने ओंकाराचा जप करावा. पुढे काय होईल त्या ओंकाराच्या जपाने, आणि सद्गुरूंच्या ठिकाणी अभिन्न असा भाव ठेवून जर एखाद्याने ओंकाराचा जप जेव्हा केला तर तत प्रत्यक्त्व चैतन्य ज्ञानम विघ्नांत्ययस्ततः व्याधिस्त्यान भ्रांती दृष्टी प्रमादा आलस्य संशयाः. त्या जपामुळे जीवात्मरूप चैतन्याचं ज्ञान होईल. तत प्रत्यक्त्व चैतन्य ज्ञानम, असं जीवात्मरूप चैतन्याचं ज्ञान त्या ओंकाराच्या जपामुळे होईल. त्या ज्ञानाने काय होईल, विघ्नात्ययस्ततः, त्यांनी विघ्नाचा नाश होईल किंवा विघ्नाचा अभाव होईल. मग ती विघ्न व्याधी, जडता, भ्रमदृष्टी, प्रमाद, आळस ही संशय आहे. म्हणून म्हटलं व्याधिस्त्यान भ्रांती दृष्टी प्रमादात आलस्य संशया, हे जे काय आहे ही ती विघ्न आहे, ते यांचा नाश होईल. पुढे महाराज असं म्हणतात, भूम्यलाभ मनोस्थैर्ये विरती योग घातकाः तन्मूलाश्चित्त विक्षेप द्वौ मनस्य व्यथादया. म्हणजे योग्य स्थान न मिळाल्याने मानसिक स्थैर्यात वैराग्य निरीच्छा उत्पन्न होते. म्हणजे काय आहे, भूम्यलाभ्य मनोस्थैर्ये विरती योग घातका. म्हणजे मानसिक स्थैर्यामध्ये काय होतं, जर योग्य स्थान मिळाले नाही तर वैराग्याविषयी निरीच्छा उत्पन्न होते. आणि हे जे आहे ते का, त्याने काय होतं, तन्मूला म्हणजे त्याच्या मुळाशी असलेलं चित्त विक्षेप, खिन्नता, व्यथा, हे जे उत्पन्न होतात हे योगाला घातक आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे, तर योग्य स्थान जर मिळालं नाही योग्याला, अशा पद्धतीने ध्यान जप अभ्यासाला समाधी करतात, तर त्या ठिकाणी नेमकं काय होतं हे महाराज सांगतात. हे जे योग घातक असे जे काही प्रभाव आहे त्यामुळे काय होतं, तन्नाश ईश भक्त्यैव सूक्ष्म किक्षे विषापिषु मैत्री दया पृथ्वीपेक्षा भावनाधू तत्प्रसादनम. या योग घातकांचा नाश कशाने होतो, तर ईश्वर भक्तीनेच होतो. तन्नाश ईश भक्तेव, त्याचा नाश ईश्वराच्या भक्तीने होतो. आणि सुखी दुःखी, कल्याणकारी आणि पापी मानवांविषयी दुःख किक्षेप विपापेषु, मानवांविषयी
काय होतं, क्रमाने मैत्री, दया, प्रेम आणि उपेक्षा या भावनेमुळे चित्ताची प्रसन्नता उत्पन्न होते. मैत्री, दया, प्रीत्यू, अपेक्षा, भावना, उद्भूत प्रसादनम. उद्भूत प्रसाद कशामुळे? त्या ओंकाराच्या जपाने आणि वेगळ्या पद्धतीने योग्य स्थान मिळाल्याने, त्या ठिकाणी जप केल्याने, म्हणजे स्थान योग्य असलं तर, असं जणू महाराजांना सूचित करायचं. पुढे महाराज असं सांगतात, प्राणरेचन धृत्या वा प्रवृत्तीर्वा अर्थवत्यपि यद्य शोका वा हृत्पद्मे ज्योतिष्मत्यथवा हृदय. जे प्राणायामाने चित्ताची प्रसन्नता होते. प्राणरेचन धृत्या, त्याबरोबर किंवा वा सगुण विषयक वृत्ती अंतःकरणात प्रकट झाली, प्रवृत्ती वा अर्थ व्यत्य अपि, तर ती शोकनाशक, प्रकाशक आणि चित्ताची प्रसन्नता वाढवणारी असते. तत् यद्य शोका वा हृत्पद्मे ज्योतिष्मत्य अथवा हृदय. ही ज्योतिष्मत्य म्हणजे प्रकाशक आणि चित्ताची प्रसन्नता वाढवणारी असते. म्हणजे कशाने होते, तर प्राणायामाने होते. या ठिकाणी आता प्राणायामाचं वर्णन महाराजांनी केलं आणि मग ते असं म्हणतात, वीतरागी स्थिते निद्रा स्वप्न ज्ञाना व अवलंबिते बाढम ध्यायंत भीष्टम वा स्थूलाद्यान वर्ण अंतवस्तुवा. किंवा विरक्ताचं चित्त स्थिर झालं असताना, वीतरागी स्थिते, विरक्त जो आहे त्याचं चित्त स्थिर झालं असेल तर, किंवा निद्रा स्वप्न ज्ञान यांचा आधार असं जर चित्त झालं असेल, निद्रा स्वप्न ज्ञाना अवलंब स्थिते, किंवा अभिष्ट देवतेचं ध्यान करताना बाळम ध्यायंत अभिष्टम, किंवा स्थूलापासून अणुपर्यंत ध्यान करत असताना या सगळ्या पद्धतीने वा स्थूलाद्यान्वंत वस्तुवा, सामान्य माणसाला जो योग करतो किंवा त्या पद्धतीचा अभ्यास करतो, त्याच्या सामान्यपणे चित्ताला प्रसन्नता लाभते. म्हणजे या ठिकाणी चित्ताच्या प्रसन्नतेचं वर्णन करताना महाराज काय म्हणतात, की विरक्त लोकांचं चित्त स्थिर झालं तर त्यांना प्रसन्नता होते, किंवा एखाद्याने निद्रा स्वप्न आणि ज्ञान, सामान्य माणसाने याला सुद्धा त्याच्यामध्ये चित्त स्थिर त्याच्यात जर असेल तर त्याला सुद्धा प्रसन्नता असते. अभिष्ट देवतेचं एखाद्याने ध्यान केलं तर त्या ध्यानात तो मग्न झाला, त्यालाही प्रसन्नता असते. किंवा एखाद्या निर्गुण स्थूलापासून अणूपर्यंत कुठल्याही पद्धतीचं ध्यान केलं तर त्याच्या मनामध्ये एक प्रकारची चित्ताची प्रसन्नता उत्पन्न होते. हे असं महाराज सांगतात. मणिवद्ग्राह्य ग्रहण गृहीतृस्थस्त विवृत्तिहृत या तदंजनंता प्रोक्ता समापत्ती चतुर्विधा. म्हणजे मण्याप्रमाणे ग्राह्य, ग्रहण आणि ग्रहिता यामध्ये असलेले म्हणून चित्त क्षीण वृत्ती होते. याच्यात पुढे मात्र काय आपल्याला लक्षात येतं, सावित तर्कास्त्र शब्दार्थ विद्विकल्पे विमिश्रिता स्मृतिशुद्धो विरूपे वार्थेक भाषा
परानया. म्हणजे या दोषांनी कुठलं तर ग्राह्य, अग्राह्य, ग्रहण आणि ग्रहिता असं असलेलं म्हणून जी क्षीण असलेली ही चित्तवृत्ती असा जेव्हा दोष असतो तेव्हा त्या दोषानं युक्त असलेली जी चित्तवृत्ती आहे त्याला काय सांगितलंय की समापत्ती सांगितली आहे. ही समापत्ती कशी आहे तर सावितर्का अत्र, ही सवितर्क, दुसरी निर्वितर्क, शब्दार्थ विद्विकल्पे विश्रिता. म्हणजे पहिली जी आहे तिचं नाव सवितर्क, ती विकल्पाने मिश्रित असून विकल्पाने युक्त आहे म्हणून तिला सवितर्क म्हटलं. तर दुसरी निर्वितर्क आहे, ती स्मृती शुद्ध झाली, केवळ अर्थाने वाचणारी आणि स्वरूप शून्य आहे. पुढे महाराज म्हणतात सविचारान्याच सूक्ष्मार्थो उक्तास्या सूक्ष्मकार्थता अप्रधानंतु ता एवं समाधी स्यात्स बीजका. म्हणजे केवळ अर्थानं भासणारी आणि स्वरूप शून्य अशी जी आहे या वृत्तींना सोडून तिसरी जी आहे ती सविचारा नावाची असून सविचारा अन्या, ती सविचाराना नावाची अशी तिसरी असून ही कशी आहे निर्वितर्क या समापत्तीचं सूक्ष्म विचार करणारी आहे. सूक्ष्मार्थो उक्तास्या, सूक्ष्म का अर्थता, सूक्ष्म पद्धतीने या निर्वितर्क याचा तो अभ्यास विचार करणारी आहे. तर याच्या पलीकडली जी चौथी आहे अप्रधानम तु ता एवं, चौथी जी निर्विचारा नावाची आहे त्या निर्विचार समापत्तीचं सूक्ष्म विषयत्व, सूक्ष्मार्थता हीच सबीजक अशी समाधी होय. ता एव समाधी स्यात्स बीजका, स्यात्स बीजका. ही जी चौथी आहे ही एका प्रकारे सबीजक समाधी आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा महाराजांनी असं सांगितलं की समाधी सुद्धा जी आहे ही आणि वृत्तीचा संबंध सांगताना ही सांगितलंय त्यातली सवितर्क, दुसरी निर्वितर्क, तिसरी सविचारा आणि चौथी निर्विचारा अशा 4 प्रकारच्या ज्या वृत्ती आहेत त्याची जी चौथी आहे निर्विचारा ही वृत्ती ही जणू काही सूक्ष्माती सूक्ष्म आणि त्या ईश्वराचा संबंधामध्ये सूक्ष्मार्थता असा जी काही विचार चिंतन करणारी आहे ही एक प्रकारची समाधीकडे नेणारी आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा एखाद्याचा मनाचं स्थिरीकरण होतं निरोह स्वास्थे त्वध्यात्म प्रसादो अत्र ऋतंभरा प्रज्ञा श्रुतानु अनुमान्या अर्थविशेषा तत्व भृशम. म्हणजे निर्विचाराने चित्त स्वस्थ झालं असता निरस्वास्थे अशा पद्धतीने निर्विचारानं चित्त जर एखाद्याचं स्वस्थ झालं असेल तर अध्यात्म प्रसादो, अध्यात्माचा प्रसाद त्याला प्राप्त होतो. म्हणजेच त्याला समाधीची प्राप्ती होते. या समाधीमध्ये काय होतं तर प्रसादो अत्र ऋतंभरा, म्हणजे या समाधीमध्ये त्याची प्रज्ञा जी आहे ती ऋतंभरा म्हणजे निर्बाध
ब्रह्मैक्याकार असते, अशी त्याला प्राप्त होते. तर अशी ब्रह्मैक्याकार ज्याला ऋतंभरा असं म्हटलं आहे प्रज्ञा, ही कशी आहे तर श्रुता अनुमाना अतुमान्या अन्यार्थ शेषार्थ, म्हणजे शब्द, अनुमान, अन्यार्थ आणि शेषार्थ आदीने जणू काही ती संस्कारित अशी ती जी आहे त्याची वृत्ती किंवा त्याचं चित्त, तो जो संस्कार आहे, हा संस्कार कसा आहे तर संस्कार उद्भवो या अन्य बाधक निरोधने सर्व प्रज्ञा निरोधाद्वी ही शा निर्बीज समाधी वृत, म्हणजे या संस्काराने युक्त असा जो आहे तो अन्यार्थ बाधक असतो, त्याचा निरोध केला असता मग खऱ्या अर्थाने सर्व प्रज्ञा निरोध होतो. आणि ही जर का अशा प्रकारचं हा जर का सर्व प्रज्ञा निरोध असा जर चित्ताचा झाला, त्यांनी काय होतं, त्यामुळे निर्बीज समाधी अवस्था प्राप्त होते. त्या निर्बीज समाधीरत अशा पद्धतीने निर्बीज समाधी त्याला प्राप्त होत. पुढे महाराज म्हणतात, क्रिया तपोज पेशार्च सिद्धे क्लेशहराश्चते पंचा विद्यास्मिता रागत द्वेषश्चा विनिवेशकाः. त्या समाधीच्या सिद्धीसाठी क्रिया, तप, जप आणि देवपूजा या क्लेशहारक आहेत. पण पुढे महाराज वर्णन करताना असं म्हणतात की ते क्लेश सुद्धा 5 प्रकारचे असून अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि त्यांचा अभिनिवेश ही अशी त्यांची नावं आहेत. तर अशा पद्धतीने स्वामी महाराजांनी अत्यंत विस्तारपूर्वक पण मोजक्या श्लोकबद्ध पद्धतीने मोजक्या शब्दात एक आगळा वेगळा वेदांतानुसारी तत्वज्ञानाच्या अनुसार असा योग या ठिकाणी प्रगट केला आहे. तो जो योग आहे त्याबद्दल आता महाराज पुढे आणखीन काय वर्णन करतात ते आपण पुढच्या पुष्पात पाहणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.